मनसेचे नेते प्रकाश महाजन सर आपल्या सोबत आहेत। सर, आज तुम्ही शस्त्र जमा केलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी शुक्रवारी बीडमध्ये माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो आणि बीडमध्ये जो काही शस्त्राविषयीचा गोंधळ चालू आहे, त्यामुळे शस्त्रधारक असूनही आता थोडं एक काय लाजिरवाणी गोष्ट मला वाटू लागली आणि मी ठरवलं की आता आपलं वय पाहता आपण शस्त्र सक्षमपणे हाताळू शकणार नाही आणि एक विनाकारण मग जी गोष्ट आपण हाताळू शकणार नाही ती ठेवल्यापेक्षा आपण सरकार जमा केली पाहिजे। आणि तसं काही माझे व्यवसाय नसल्यामुळे पूर्वी शेती करत होतो, शस्त्र होतं, आता तशी काही गरज मला वाटत नाही। पण एक राजकारणी लोकांकडे शस्त्र आहे, एक थोडी बदनामीचं एक वाटू लागलं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला। आता इतरांना काय संदेश तुम्ही देणार आहात? मी संदेश देणं इतका मोठा नाही, पण मला असं वाटतं की जर शस्त्राची आपल्याला गरज नसेल, आपण ते वापरण्यासाठी सक्षम नसतो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या, तर आपण सरकारला जमा केलं पाहिजे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे असं अनेक जण म्हणतात, त्यामुळे अवैध बंदूक खूप वापर चालू आहे, याबद्दल काय सांगा? नाही, कायदा आणि सुव्यवस्था खराब आहे असं म्हणता येणार नाही। शासन लक्ष देतं, शासनाचं लक्ष आहे, पण अवैध हत्यार कुणी आणत असेल तर सरकार त्याच्यावर लक्ष ठेवतं, निर्बंध आणतं, पण शेवटी सरकारला मर्यादा ना अवैध हत्यार कसे काय येतात काय नाही। आता यासाठी मग कोम्बिंग ऑपरेशनच करावं लागेल। आता अवैध हत्यारे जे आहेत त्यासाठी आता पोलिसांकडून सुद्धा आता शोध मोहीम सुरू झालेली आहे। तुमची आता काय मागणी आहे वैयक्तिक? माझी वैयक्तिक काहीच मागणी नाही, मला एवढंच म्हणायचं, ज्या शस्त्रधारकाकडे परवानाधारक शस्त्र आहे त्यांची खरंच गरज त्यांना आहे का हे त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे। पोलिसांनी सुद्धा नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे। परवान्याचं नूतनीकरण ज्यावेळेस होतं तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का नुसतं सर्टिफिकेटवर नाही, तर कधी कधी पोलिसांनी स्वतःच्या डॉक्टर करवी त्यांची तपासणी केली पाहिजे। हे जर कडक नियम जर गृह खात्याने जर अंमलात आणले तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या निम्म्याच्या वर शस्त्र हे सरकार जमा होते, तेवढे सक्षम अधिकारी नाही। पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही तुमची चर्चा झाली का विषय? नाही, मी फार काही चर्चा केली नाही, मी ठरवलं होतं आपण वापस करायला पाहिजे, मी ते वापस केलं। तर नक्कीच हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन, त्यांनी आज आपलं शस्त्र पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन या ठिकाणी जमा केलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।